आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संवाद मेळाव्यात सहभागी होण्याचे खासदार संजय जाधव यांचे आव्हान. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील स्टेडियम मैदानात 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी सेलू शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीतून केली. बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे सेलू तालुका अध्यक्ष तथा सेलू नगर पालिकेचे गटनेते संदीप भैया लहाने, रणजित तात्या गजमल, मंगल आत्या कथले, शहराध्यक्ष पांडुरंग कावडे, नगरसेवक कपिल भैया फुलारी, बंडू देवधर, जयसिंग शेळके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताडकाळस येथील व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक. ताडकाळस येथील शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करून त्याची ठरलेली रक्कम न देता ताडकाळस येथील एका आडत व्यापाऱ्याने तब्बल 40 ते 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ताडकाळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भुजंग शिराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिराडे यांनी आपल्या शेतातील सोयाबीन ताडकाळस येथील आडत व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी ठेवले होते. सध्या बाजारात जास्त भाव आल्यानंतर तुमचे पीक विकून सर्व पैसे एकत्र देऊ, तोपर्यंत धान्य माझ्याकडेच राहू द्या, असा गोड बोलून विश्वास व्यापाऱ्याने संपादन केला होता. काही दिवसानंतर व्यापाऱ्याने 1 लाख रुपयांचा धनादेश दिला, मात्र तो बँकेत वाटला नाही. त्यानंतर आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, शेत विकून पैसे देतो अशी विविध कारणे सांगून व्यापाऱ्याने वेळ मारून नेली. घर विकले, शेत विकले तरीही पैसे दिले नाही. संबंधित आडत व्यापाऱ्याने दरम्यानच्या काळात स्वतःची शेती आणि घर विकून टाकले, परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाची परस्पर विक्री करून आलेली सर्व रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. अखेर शेतकऱ्यांनी पैसे न देता स्वतःच्या घराला कुलूप लावून हा व्यापारी फरार झाला. फिर्यादी भुजंग शिराडे यांच्यासह संदीप दडवे, कोडिंबा दडवे, शिवसाम दडवे, प्रदीप माने या अन्य शेतकऱ्यांचीही या व्यापाऱ्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघडकीस आले. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ताडकाळस पोलीस ठाण्यात आज दिनांक 25 ऑगस्ट मंगळवार रोजी संबंधित आडत व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महामार्गावरील अतिक्रमणे जलद गतीने हटवा. जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांचे निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग लगतची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे 31 ऑगस्ट पूर्वी हटविण्याची कारवाई जिल्हाभरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. बुधवार 26 ऑगस्ट रोजी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई तात्पुरती स्थगित राहणार असली तरी गुरुवारपासून पुन्हा त्याच वेगाने कारवाई सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी संबंधित यंत्रणांना दिले. परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी आज दिनांक 25 ऑगस्ट मंगळवार रोजी जिल्ह्यातील अतिक्रमण निष्कासनाचा कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, उपविभागीय अधिकारी संगीता चौहान, जीवराज डापकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांच्यासह राष्ट्रीय व राज्य महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय विभागात भ्रष्टाचाराचा आरोप, सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन. परभणी जिल्ह्याभरातील भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन झाले पाहिजे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनापुढे आज दिनांक 25 ऑगस्ट मंगळवार रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा वैद्यकीय विभागात, मानव विकास विभागात तालुका वैद्याधिकारी
स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी मिलीभगत करून गर्भवती माता, नवजात अर्भक यांच्यासाठी उपलब्ध निधीत अफरातफर करून संगमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रीतम वाकडे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी दालनापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवत केलेल्या घोषणाबाजीने परभणी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला। याबाबत भूमिका स्पष्ट केल्याशिवाय दालना पुढून हटणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता। बोरी गावात आयोजित जनता दरबारमध्ये 513 घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी। जनता की सेवा ही हमारा प्रथम कर्तव्य या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील बोरी गावात घरकुल लाभार्थी तसेच विविध कारणामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषद सदस्य दीपाली अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात नवीन 513 घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, तर घरकुल दुरुस्ती, मंजूर घरकुल तसेच विविध कारणामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचीही नोंद घेण्यात आली। जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या घरकुल संदर्भातील अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले। लाभार्थ्यांना टोकन देऊन त्यांच्याकडून आधार कार्ड, बँक पासबुकच्या प्रती व आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्यात आली। घरकुल योजनेत पात्र असूनही काही कारणामुळे लाभ मिळू न शकलेल्या नागरिकांसाठी हा जनता दरबार महत्त्वाचा ठरला। प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील सुमारे 2000 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने आवश्यक नोंदणी व कागदपत्रांची प्रक्रिया करण्यात आली। पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा आणि कोणतेही पात्र कुटुंब घरकुलपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। जनता दरबाराला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्यासह माजी सरपंच निर्मला चौधरी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी कनकुटे, माजी उपसरपंच शाहीन बेगम, सुभाष घोलप, अश्विनी चौधरी, अनंत चौधरी, शेख रफीक यांच्यासह आदींची उपस्थिती होती। सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस बांधवासोबत रक्षाबंधनाचा स्नेहबंध। श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय व उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवासोबत आज दिनांक 25 ऑगस्ट मंगळवार रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। समाजाच्या प्रती सदैव निष्ठा ठेवावी तसेच समाजसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या प्रेरणेने सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। समाजाचे रक्षण व सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमात सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस उपनिरीक्षक शेख शाकीर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, उपमुख्याध्यापक धम्मपाल ठोके, सहशिक्षिका सुचिता साबळे व मिताली ढाले यांची उपस्थिती होती। गंगाखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत 13,000चा मुद्देमाल जप्त। गंगाखेड शहरातील मुस्कॉन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून 655 ग्राम अवैध गांजासह एकास रंगेहात पकडले। 24 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 13,000 रुपये आहे। पोलीस अधीक्षक परभणी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे। या दरम्यान गंगाखेड शहरातील मुस्कॉन कॉलनी येथे एका घरामधून गांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। माहितीच्या आधारे PSI चंदनसिंग परिहार व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी तातडीने छापा टाकला
या कारवाईत आरोपीच्या घरातून 13,000 रुपये किमतीचा 655 ग्राम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे।